आज ऑफिसमध्ये काम करत असताना नजरेस पडला वॉलपेपरवरचा हा किल्ला. जहाजाच्या आकाराचा, समुद्रात उभा असलेला, अगदी परिचयाचा वाटला. या किल्ल्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आवरता आली नाही. या किल्ल्याला बेलम टावर असं म्हणतात. पोर्तुगलच्या राजधानीत टगस नदीच्या पात्रातून होणाऱ्या व्यापाराच्या रक्षणासाठी आणि नियंत्रणासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला 16व्या शतकात बांधला. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जहाजासारखी दिसणारी याची बांधणी. हा किल्ला 1983 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील करण्यात आला. आता एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. असाच एक जहाजासारखा दिसणारा किल्ला पोर्तुगीजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती देखील बांधला आहे. या किल्ल्याला केल्वे पानकोड किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखले जाते. दांडा खाडीवरती आणि समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा जहाजाच्या आकाराचा सुंदर पानकोड इथे बांधला. 1739च्या मराठ्यांच्या वसई मोहिमेत चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. फेब्रुवारी 1739च्या चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते. किल्ला आज दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत आहे. दोन एकसारखेच दिसणारे किल्ले, एकाच राजसत्तेने बांधलेले. फरक फक्त एवढाच की एक किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे आणि एक अजूनही संवर्धनाची वाट पाहत आहे.